नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्या भारतभूमीत हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी अशा अनेक दिव्य वनस्पतीचा शोध लावला आहे, ज्या मानवी शरीराला कोणत्याही आजाराशिवाय 100 वर्षे मजबूत ठेवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगणार आहोत, जी कदाचित तुमच्या घराजवळ किंवा शेतात सहज उगवलेली तुम्ही पाहिली असेल, पण माहिती नसल्यामुळे आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. अनेक लोक शरीराची ताकद वाढवण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असतात. महागड्या इंग्रजी गोळ्या, मल्टीविटॅमिन्स खातात. पण निसर्गाचा हा चमत्कार जाणून घेतल्यावर तुम्ही त्या सर्व गोळ्या खाणे विसरून जाल. या वनस्पतीमध्ये एवढी ऊर्जा आहे की जुन्या काळातील राजे, महाराजे, पैलवान देखील स्वतःला शक्तिशाली ठेवण्यासाठी याचा वापर करायचे. पण ही वनस्पती कोणती आहे आणि हिचा वापर कसा करायचा ते जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आता वेळ आली आहे की या चमत्कारी वनस्पतीचे नाव जाणून घेण्याची. आयुर्वेदात या अत्यंत बलवान वनस्पतीला अतिबला किंवा काही ठिकाणी महाबला या नावाने ओळखले जाते. नावातूनच तुमच्या लक्षात आले असेल की अतिबला म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड बल, शक्ती सामावलेली असते. आयुर्वेदातच या वनस्पतीचे अनेक धार्मिक आणि दैविक प्रयोगही सांगितले जातात. असं म्हटलं जातं की या वनस्पतीचं मूळ चांदीच्या ताईतमध्ये भरून बुधवारी परिधान केल्यास नवग्रहांची पीडा शांत होते. तसेच जर एखाद्या व्यक्तीला नकारात्मक ऊर्जा किंवा भीती वाटत असेल तर हे मूळ हनुमानजीच्या चरणाशी ठेवून लाल कपड्यात बांधून उजव्या हातावर धारण केल्याने मन मजबूत होते आणि भीती नाहीशी होते, अशी ही पारंपरिक श्रद्धा आहे. इतकेच नाही तर हे मूळ धन ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यास घरातील अनावश्यक खर्च थांबवून सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण पाहूया की या वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा आयुर्वेदिक उपाय प्राचीन ग्रंथामध्ये आणि गुरूंच्या ज्ञानानुसार या वनस्पतीच्या मुळाचे नियमित आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास शरीराला अद्भुत ताकद मिळते. जर एखाद्या अशक्त व्यक्तीने याचा वापर केला तर तिचे शरीर वज्रासारखे मजबूत आणि लोखंडासारखे कठोर बनू लागते आणि पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर करून त्यांना ऊर्जावान बनवण्यास अत्यंत गुणकारी मानलं जातं. याचा वापर कसा करायचा? याचा वापर करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. अतिबला वनस्पतीच्या मुळांची वाळवून बारीक पूड पावडर तयार करावी. रोज सकाळी आणि संध्याकाळी साधारणतः 5 ग्रॅम ही पावडर अर्धा ग्लास कोमट पाणी देशी गाईच्या दुधात मिसळून त्याचे सेवन करावे. पण मित्रांनो, काहीतरी काळजी घ्यावी लागेल. आयुर्वेदाचा हा नियम आहे की औषध तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही काही गोष्टी पाळता. हे सेवन करत असताना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून, अंमली पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहावे लागते. तसेच दिवसा झोपणे टाळावे आणि आपल्या मनावर, जिभेवर संयम ठेवावा लागतो. जितका संयम तुम्ही ठेवाल तितकी वनस्पती तुम्हाला शक्ती प्रदान करेल आणि शरीर वेगाने काम करेल. तर मित्रांनो, आपल्या आसपास असणाऱ्या या नैसर्गिक संपत्तीचं जपणूक करा. तुमच्या घरात किंवा परिसरात झाडे, वनस्पती असतील तर त्यांची काळजी घ्या, कारण जिथे हिरवळ असते तिथे सकारात्मकता आणि आरोग्य नांदते. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या आयुर्वेदाच्या खजिन्याची माहिती मिळेल. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल बटन नक्की दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. श्री स्वामी समर्थ.